आज आपण चौधरी साहेब यांच्या शेतात आलेलो आहे. यांची पपईची लागवड करतोय आपण. तर यांचं रोप जे आलेलं आहे ते 786 याचं रोप आलेलं आहे. तर लागवड करता वेळेस आपण कोणकोणत्या गोष्टी ह्या व्यवस्थित केल्या पाहिजे जेणेकरून आपल्या रोपाची मर होणार नाही, आपले रोपं मरणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्याकरिता आज आपण रबडी करून लागवड कशी करावी हे थोडक्यात सांगतोय. आता रबडी करण्याचं मुख्य कारण काय, जर आपण रबडी करून लागवड केली तर जेव्हा आपण पाणी टाकतो, पाणी टाकल्याच्या नंतरला जमिनीतला जेवढा तो व्याप आहे तेवढ्या व्यापमधला जो पोर स्पेस आहे, जी हवा खेळती राहणारी त्यातली, ती हवा पाण्यानं व्यापल्या जाते जेणेकरून तिथं कुठेही हवा राहत नाही. म्हणून आपण जेव्हा रबडी केल्याच्या नंतर लागवड करतो ते पूर्णच्या पूर्ण ती माती त्या मुळ्यांना पक्क पकडून घट्ट धरून ठेवते आणि तेवढ्या व्यासमध्ये ती मुळी वाढायला सोपी जाते. म्हणून आपण रबडी करून लागवड करतो. आता आपण प्रात्यक्षिकमध्ये रबडी करून लागवड कशी करायची ते एक सांगतो तुम्हाला. आजच त्यांनी याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये पहिली ड्रेंचिंग जी की आपण 05234 एकरी 2 किलो, त्यानंतरला कार्बोसिल 1 लिटर, टच 500 ग्राम याचं मिश्रण करून 200 लिटरच्या टाकीमध्ये टाकलेलं आहे. आणि जेव्हा आपण रबडी करतोय तर ह्या जे मार्किंग करून ठेवलेलं आहे त्यांनी, ह्या मार्किंगवरती काय करतोय आपण, याचं पाणी घेतोय, याचं एक 500 ml पाणी घेतोय आणि हे पाण्याचं इथं रबडी करतो. पाणी टाकून त्याची रबडी केली की रबडी करून आपण त्याची लागवड करतोय. आता हे जे रोप आलेले आहेत हे रोप फक्त याचं रोप घेतल्याच्या नंतरला ही जेवढी गिप्पी आहे तेवढी गिप्पी त्याच्या मधात अशी ठेवून त्याच्यावरती पूर्णच्या पूर्ण चिखल लागवड करावा. याच्या मागचं कारण काय, जास्त जर आपण रोपाची खोल लागवड केली तर त्याच्या मुळ्या खालपर्यंत पोहोचणार नाही व्यवस्थित आणि जास्त लागवड खोल केल्यामुळं काय होतं की त्याच्या स्टेमला माती लागते आणि त्याला स्टेम रॉट येण्याचे चान्सेस असतात. म्हणून याची जास्त खोल लागवड करू नका. फक्त जेवढी गिप्पी आहे तेवढीच मातीमध्ये ठेवा आणि लागवड करा जेणेकरून व्यवस्थितपणे रोपं सेट होईल आणि उत्तम प्रकारचं उत्पन्न आपल्याला भेटेल.